तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत जिवाजी. लुटलेली प्रचंड संपत्ती, बैलगाड्या, घोडे, मोकळे बैल यांच्यावर लादण्यासाठी कित्येक घोडे आणि बैल सुरतमधून लुटले गेले. 8,000च्या फौजेसोबत प्रत्येकी एक रिकामा घोडा होता. त्यावर माल लादला गेला. कित्येक बैलगाड्या भरून पुढे पाठवल्या गेल्या. मोकळे बैल हाकणारे सैनिक वेगळेच होते. छावणी उठली. 500 जिगरबाज मावळे नेतोजीच्या आणि विश्वाच्या नेतृत्वात दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुरतेत थांबले. ते उरली सुरली सुरत लुटणार होते आणि आमच्या मागून आम्हाला संरक्षण देणार होते. तानाजी आपले 500 मावळे घेऊन पुढचा मोर्चा सांभाळत होते. ठरलेली वाट दाखवण्यासाठी मी आणि स्वतः नाईक राजांसोबत होतो. उदना, घनदेवी, रामनगर, जुन्नर ओलांडून आम्ही जंगलाच्या दिशेने कूच केले. जंगलाचा काही भाग जिथे आमच्या लोकांना रस्ता केला होता, ती वाट आम्ही जंगलात गेल्यावर तो रस्ता मोठमोठाल्या काटेरी झाडांनी बंद करून टाकला. येणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले काटेरी खराटे फिरवून बैलगाड्यांच्या आणि घोड्यांच्या टापांचे निशाण बुजवून टाकले होते. आमच्या पाठलागावर कोणी आला तर त्याला फक्त जुन्नरपर्यंतचा रस्ता मिळणार होता. त्यापुढे त्याला मराठे हवेत गायब झाले की काय असाच प्रश्न पडला असता. परंतु तसा प्रसंग ओढवला नाही. सुरतेत मागे राहिलेले हेरांनी बातमी आणली. आम्ही जिथून निघून 8 मुक्काम झाल्यावर महाबत खान सुरतेत येऊन दाखल झाला होता. लुटून आणि जाळून भरडून काढलेली सुरत बघण्यापलीकडे आणि शोक करण्यापलीकडे तो काहीच करू शकला नाही. पुढे पाठवलेली एक तुकडी आमचा रस्ता निर्धोक करीत होती. खास मोठमोठ्या लोखंडी शिड्या टाकून ओढे आणि नाले पार केले जात होते. छोटे मोठे वाढलेले झाडं झुडपं तोडून रस्ता मोकळा केला जात होता आणि स्वराज्याची वाट आम्ही जवळ करीत होतो. आकाशात आमच्या पुढ्यात आमच्यावरून उडणारे राणीचे कुटुंब बघून राजाने नायकांकडे कितीतरी अभिमानाने कटाक्ष टाकला. आम्ही इथून तिथून संपूर्ण वाट निर्दोषपणे कसलाही अडथळा न येता पार केली. माऊली ओलांडली. राजे 8,000ची भली मोठी फौज घेऊन सुरत लुटायला गेले. सुरत लुटली आणि भलत्याच वाटेने स्वराज्यात दाखल झाले. तरीही कोणाला कानोकान खबर लागली नाही. माऊलीच्या पायथ्याला मुक्काम पडला तेव्हा राजांनी नायकांना आपल्याकडे बोलावून घेतले. राजे नायकाकडे कितीतरी वेळ अभिमानाने बघत होते. माझी नजर तेव्हा राजांच्या मोजडीवर खिळून राहिली होती. नाईक, या मोहिमेच्या नायिकेला आम्हाला भेटवणार नाही का? जी जरूर. राजांना कोणाला भेटायची इच्छा होती हे नायकांना समजले होते. जी राजे, बोलवतो. नाईक राजांच्या तंबूच्या बाहेर आले. त्यांनी मोठ्याने शीळ वाजवली. त्याचा आवाज आजूबाजूला घुमला. थोड्याच वेळात हवेतून ची ची करत राणी आणि तिची पिल्लं वेगवेगळ्या दिशेने नायकांकडे अवतरले. ते सर्व नायकांच्या अंगाखांद्यावर बसल्याने राजे नायकांचे ते रूप पाहून हसू लागले. नाईक राणीशी बोलू लागले. राणी, मी म्हणालो नव्हतो तुला एकदा राजांना भेटवेल म्हणून? मुजरा कर राजांना. राजाने आपला हात पुढे केला. त्यांना अपेक्षा होती की राणी त्यांच्या हातावर बसेल, परंतु राणीने क्षणाचाही विलंब न करता सरळ राजांच्या पायाजवळ जागा निवडली. राजांच्या पायाजवळ बसून तिने राजांच्या मोजडीवर आपली चोच टेकवली. सगळी गर्दी आश्चर्याने थक्क होऊन तो प्रकार बघत होती. घारीसारख्या पक्षाला सुद्धा माहीत होतं का राजांचा मान कसा ठेवायचा ते. जे पहिल्या भेटीत मला करावे वाटले तेच राणीने केले होते. जिवाजी, तू राणी इतका बहादूर नाहीस, मी स्वतःशीच बोललो. राजांची मानता मुख्य प्राण्यांना सुद्धा सांगायची गरज नव्हती. आमच्या राजांना जणू चराचरानेच आपला देव, आपला राजा म्हणून निवडले होते. कुबेराचे धन स्वराज्यात येऊन दाखल झाले.
अनंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने स्वराज्य भरून पावणार होते. परंतु सुरत लुटीच्या दैपिमान विजयाचा आनंद मात्र लुटता आला नाही. राजगडाच्या पायथ्याशी असताना आभाळ कोसळावे अशी दुःखद बातमी समजली. कुणीतरी हृदयात आरपार तलवार घुसवावी आणि त्याची कळ संपूर्ण शरीरभर पसरून तण आणि मन मूर्छित होऊन जावे असा त्यावेळचा अनुभव होता. माझ्यासहित सर्वजण अंतर्बाह्य हादरून गेले होते. मी ती बातमी राजांना सांगताना नायकांचे हातपाय लटलट कापत होते. गड चढून जाईपर्यंत नायकांनी ती बातमी राजांना सांगितली नव्हती. आम्ही गड चढून आलो तेव्हा गडावर भगवा मलूल होऊन अर्ध्यावर येऊन फडकत होता. राजांच्या आगमनाच्या दुदंब्या वाजल्या नाहीत. स्वागताचे नगारे दुडदुडले नाहीत. राजांच्या मणीची शंका फोफावली. त्यांना विपरीत घडले आहे हे उमगले असावे, परंतु नेमके काय? उत्तराच्या शोधात राजाने सर्वात आधी नायकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्यांनी मान खाली घातली. राजांनी गड चढीची पालखी अर्ध्यात थांबवली. नायकांना थांबवत त्यांनी विचारले, नाईक काय लपवतात? राजे गडावर गेल्यावर सांगावं म्हणून. नायकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. बोला नाईक बोला, आमच्या राजेपणाला काहीही पचवण्याची तयारी ठेवावी लागते. राजे थोरले महाराज. नाईक अडखळले. नाईक शपथ आहे आमची. राजांनी नायकांसमोर पर्याय ठेवला नाही. कितीतरी कष्टी होऊन ते बोलले, राजे थोरले महाराज साहेब आपल्याला सोडून गेले. काय? राजे कोसळतील की काय म्हणून सर्वांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आजूबाजूला सर्व प्रमुख सरदार जमले. त्यांना सावरू लागले. महत्त्वाची खबर विस्ताराने सांगायचा हासा दंडक होता म्हणून राजाने पुढचा प्रश्न विचारायच्या आत नाईक सर्व वृत्तांत राजांना सांगू लागले. बिदनूरच्या मुकामावर थोरले महाराज शिकारीला गेले असताना जंगलात भरगाव वेगाने असणाऱ्या घोड्याचा पाय बगळीत अडकला आणि महाराज घोड्यावरून फेकले गेले आणि नायकांना पुढे बोलवेना. राजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांचा चेहरा म्लान झाला. सूर्याला ग्रहण लागावे तसा त्या शिवसूर्याचा चेहरा खारकन उतरला. कितीतरी वेळ राजे सुन्न होऊन शून्यात बघत होते. अचानक त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, मासाहेब, आम्हाला मासाहेबांकडे जायला पाहिजे. राजे पालखीत न बसता धडकन गड चढून जाऊ लागले. आम्ही सर्वच त्यांच्या मागून धावत गड चढू लागलो. त्यावेळी स्वराज्यात जणू दुःखाची काळ रात्रच पसरली होती. संपूर्ण रयत आपला कुणीतरी सगळे सोयरा नव्हे तर आपला जन्मदाता बाप गेल्यासारखे दुःख करीत होते, हळहळत होती. सती निघालेल्या आऊसाहेबांना मोठ्या कष्टाने थांबवून राजाने स्वतःवर, आमच्यावर आणि संपूर्ण रयतेवर कितीतरी मोठे उपकार केले होते. आऊसाहेबांविना स्वराज्य कल्पना केली तर अंग शहारून येतं क्रमशः. आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.